अणू कसे जोडले जातात, रासायनिक बंध म्हणजे काय ते समजून घेऊ. हाऊ डू ॲटम्स जॉईन टुगेदर? एक्सप्लोर द प्रोसेस ऑफ केमिकल बॉन्डिंग. एका पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. स्थिर राहता येतंय का? कदाचित जास्त काळ नाही. पण एखाद्या मित्राने तुमचा हात पकडून आधार दिला तर आता स्थिरपणे उभं राहता येईल ना? अशाच प्रकारे अणुसुद्धा एकमेकांच्या मदतीने स्थिर होतात. ते काही एकमेकांचा हात नाही धरत, इलेक्ट्रॉन्सच्या माध्यमातून ते स्थिरता प्राप्त करतात. अणूंची स्थिरता म्हणजे त्यांच्या बाह्य कक्षेत इलेक्ट्रॉनची निश्चित संख्या. हायड्रोजन आणि हेलियमसाठी ही संख्या आहे 2. उर्वरित अणूंच्या स्थिरतेसाठी ही संख्या आहे 8. याला डुप्लेट म्हणजे द्विक आणि ऑक्टेट म्हणजेच अष्टक नियम म्हणतात. ज्या अणूंची बाह्य कक्षा आधीच पूर्ण झाली असते ते स्थिर असतात. उदाहरणार्थ हेलियम आणि निऑन. असे अणू सहसा इतर अणूंशी जोडले जात नाहीत. या उलट उर्वरित अणू स्थिरता प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी म्हणजेच शेअरिंग करतात. याला संधान असेही म्हणतात. या सगळ्या प्रक्रियेत अणू एकमेकांकडे आकर्षित होतात आणि त्यांच्यात रासायनिक बंध तयार होतात. इंग्रजीमध्ये केमिकल बॉन्ड. या प्रक्रियेला केमिकल बॉन्डिंग असं म्हणतात. चला याबद्दल आणखी माहिती घेऊ. पहिलं उदाहरण. हा सोडियम म्हणजे Na आणि हा क्लोरीन म्हणजेच Cl चा अणू आहे. सोडियमच्या बाह्य कक्षेत फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीनच्या बाह्य कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. दोघांनाही 8 इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता आहे. मग काय होईल? अरे मित्रा, तू माझा 1 इलेक्ट्रॉन ठेव. 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 1 इलेक्ट्रॉन देणं जास्त सोपं आहे. अरे हो, मला तर 1च इलेक्ट्रॉन हवा आहे. याचा परिणाम म्हणजे दोघंही खुश, कारण आता दोघांच्याही बाह्य कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन पूर्णपणे घेणं किंवा इलेक्ट्रॉन देऊन टाकणं या क्रियेमुळे अणूंमध्ये आयनिक बंध तयार होतो. इंग्रजीमध्ये आयनिक बॉन्ड. यामुळेच तर सोडियम क्लोराईड किंवा NaCl म्हणजेच मीठ तयार होतं. आता दुसरं उदाहरण पहा. हे हायड्रोजनचे अणू आहेत. त्या दोघांकडेही 1 इलेक्ट्रॉन आहे, परंतु स्थिरता प्राप्त करण्यासाठी त्यांच्या बाह्य कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. मग ते दोघं काय करतील? चला इलेक्ट्रॉनचं संधान म्हणजेच शेअरिंग करूया. संधान म्हणजे शेअरिंग केल्यानंतर दोघांच्याही बाह्य कक्षेत 2-2 इलेक्ट्रॉन झाले. अशा प्रकारे अणू परस्परांमध्ये इलेक्ट्रॉनचं संधान म्हणजेच इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. तेव्हा सहसंयुज बंध तयार होतो. इंग्रजीमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड. आता गंमत बघा. ही आवर्त सारणी म्हणजेच पिरियॉडिक टेबल आहे. डाव्या बाजूला धातू आहेत तर उजव्या बाजूला अधातू आहेत. साधारणपणे धातू आणि अधातू यामध्ये आयनिक बंध तयार होतो, तर अधातू आणि अधातू यांमध्ये सहसंयुज बंध तयार होतो. या व्यतिरिक्त 2 धातूंमध्ये एक विशेष प्रकारचा बंध असतो, धात्वीय बंध. याबद्दल पुन्हा कधीतरी चर्चा करू. हे सर्व रासायनिक बंधाचे प्रकार आहेत. आयनिक बंध मजबूत असतात, म्हणूनच NaCl किंवा मीठ घन पदार्थ आहे. बहुतेक सहसंयुज बंध कमकुवत असतात, म्हणूनच H2 म्हणजेच हायड्रोजन वायू रूपात सापडतो. संपूर्ण जगात फक्त 118 मूलद्रव्यांचे अणू असूनही सगळीकडे एवढी विविधता आढळून येते ती रासायनिक बंधांमुळे. पाणी, वनस्पती, दगड, औषधं आणि आपलं शरीर हे सगळं रासायनिक बंधांमुळे तयार झालं आहे. आता तुमच्यासाठी एक काम. H2O म्हणजेच पाण्यामध्ये आयनिक बंध असतो की सहसंयुज बंध ते सांगा, आणि ते तुम्ही कसं ओळखलं ते सांगा.